खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर नाही? तर बघा, जठरमधून गॅस्ट्रिन स्रावले जाते, बरोबर आहे. अध्यांत्रमधून ड्युक्रेटिन हे सुद्धा बरोबर आहे. यकृतमधून एंटेरोक्रिन हे चुकीचं आहे. काय चुकीचं आहे? यकृतमधून काय स्रावले जाते? बाईल ज्यूस. स्वादुपिंडामधून सोमेटोस्टॅनिन हे सुद्धा बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या अवयव व कर्करोगाचे नाव बरोबर आहे? खालीलपैकी कोणता अवयव व कर्करोगाचे नाव बरोबर नाही? चुकीची जोडी शोधायची आहे. तर बघा, त्वचेचा कर्करोग मेलॅनोमा बरोबर, हे बरोबर आहे. यकृतचा हिमॅटोमा हे सुद्धा बरोबर आहे. कास्तीचा कोंड्रोमा हे सुद्धा बरोबर आहे. हाडांचा लायपोमा हे चुकीचं आहे. तर काय येणार याचा आन्सर? ऑप्शन डी. हाडांच्या कर्करोगाला काय म्हणतात? तर बघा, हाडांच्या कर्करोगाला सार्कोमा म्हणतात. काय म्हणतात? हाडांच्या कर्करोगाला सार्कोमा किंवा ओस्टिओ सार्कोमा म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताची पहिले बुलेट ट्रेन कोणकोणत्या शहराला जोडणार आहे? तर याचा आन्सर आहे पुणे आणि अहमदाबाद. भारताची पहिली बुलेट ट्रेन मुंबई आणि अहमदाबाद शहराला जोडणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर नाही विचारलाय? काय विचारलंय? कोणता पर्याय बरोबर नाही? मूळ खडक दिलाय आणि त्यांचा रूपांतरित खडक दिलाय. ग्रॅनाइटचा ग्रीस बरोबर आहे. कोळसा हिरा बरोबर आहे. पंकाश्म स्लेट हे सुद्धा बरोबर आहे. तर चुकीचं काय? बेसॉल्ट संगमरवर खडक. बेसॉल्ट संगमरवर खडक. तर संगमरवर खडक कशाचं रूपांतरित खडक आहे? तर तो चून खडक आणि डोलोस्टोन. चून खडक किंवा डोलोस्टोनचा रूपांतरित खडक आहे संगमरवर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र पोलिसाचे सर्वोच्च पद कोणते आहे? तर बघा, महाराष्ट्रातील पोलिसाचे सर्वोच्च पद आहे डीजीपी. डीजीपी म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस. डीजीपीचा फुल फॉर्म काय? डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस. पोलीस महासंचालक म्हणतात. आणि सध्याचे महाराष्ट्राचे डीजीपी कोण आहे? सदानंद वसंत दाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एएनटीएफ चे फुल फॉर्म काय आहे? तर बघा, एएनटीएफ चे फुल फॉर्म आहे अँटी नार्कोटिक टास्क फोर्स. अँटी नार्कोटिक टास्क फोर्स हे एएनटीएफ चे फुल फॉर्म आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताचे पहिले इलेक्ट्रिक रॉकेटचे नाव काय आहे? तर बघा, याचा आन्सर आहे वायुपुत्र. भारतातील पहिली इलेक्ट्रिक रॉकेटचे नाव आहे वायुपुत्र. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सांख्यिकी शास्त्रचे जनक कोण आहे? तर याचा आन्सर आहे सर रोनाल्ड एल्मर फिशर. सर रोनाल्ड एल्मर फिशर हे सांख्यिकी शास्त्राचे जनक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नवाबांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर बघा, नवाबांचे शहर म्हणून लखनौ शहर ओळखले जाते. नवाबांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? लखनौला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? महासागर दिले आहे, त्यांचे क्षेत्रफळ दिले आहे. पॅसिफिक महासागराचे क्षेत्रफळ 16,62,40,977 हे बरोबर आहे. बघा, हाच एक प्रश्न अतिशय कठीण आला होता. तर अशा याच्यामध्ये काय करायचं? सर्व पर्याय बरोबर. ही ट्रिक तुम्ही यूज करू शकता, कारण की हा प्रश्न सर्वात हार्ड वाटला मला. अटलांटिक महासागराचे क्षेत्रफळ किती आहे? 8,65,57,402 स्क्वेअर किलोमीटर हे बरोबर आहे. हिंदचे काय? 7,34,26,163 स्क्वेअर किलोमीटर. आणि दक्षिण महासागराचं काय आहे? 2,03,27,000 स्क्वेअर किलोमीटर. आणि आर्टिक महासागराचे क्षेत्रफळ काय? 1,32,24,479. तर काय येणार? ऑप्शन डी, सर्व पर्याय बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी T20 वर्ल्ड कप प्रतियोगिता किती वेळा जिंकली आहे? तर याचा आन्सर आहे 3दा. भारत एकमेव असा संघ आहे ज्याने आयसीसी T20 वर्ल्ड कप 3दा जिंकलाय. T20चा वर्ल्ड कप भारताने 3दा जिंकलाय आणि तो पहिला देश बनलाय भारत 3दा जिंकणारा. कधी जिंकलं? 2024, 2026 आणि 2007 ला. लक्षात ठेवा, 2024, 2026 आणि
2007 ला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिले नोबेल पुरस्कार विजेत्यांचे नाव काय? तर बघा, भारतातील पहिला नोबेल पुरस्कार विजेता आहे श्री रवींद्रनाथ टागोर. गीतांजली या साहित्यासाठी रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता आणि ते भारतातील पहिले नोबेल पुरस्कार विजेते आहेत. इस्रोचे फुलफॉर्म काय? तर बघा, कुठली परीक्षा असो हा फुलफॉर्म विचारला जाते, तर याचे आन्सर आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इस्रोचा फुलफॉर्म काय आहे? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. आणि इस्रोची स्थापना कधी झाली? तर याची स्थापना झाली आहे 15 ऑगस्ट 1969 ला. हे सुद्धा परीक्षेत विचारला जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सध्या खालील देशांमध्ये युद्ध सुरू आहे. अमेरिका इराण बरोबर आहे, इस्रायल आणि इराण हे सुद्धा बरोबर आहे, रूस आणि युक्रेनचं थांबलाय सध्या, पण हे तुम्ही घेऊ शकता. आन्सर की मध्ये काय दिलाय चेक करून घ्याल. तर माझ्या मते फर्स्ट, सेकंड अँड थर्ड बरोबर आहे. आन्सर की मध्ये काय दिलंय ते तुम्हाला कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे. खालीलपैकी कोणते पर्याय बरोबर नाही? बघा, बरोबर नाही विचारलाय. जुने नाव केरळम हे बरोबर आहे. औरंगाबादचं काय झालंय? छत्रपती संभाजीनगर हे सुद्धा बरोबर आहे. अहमदनगरचं अहिलानगर हे सुद्धा बरोबर आहे. राजभवन सेवा तीर्थ झालंय का? नाही. सेवा तीर्थ कशात झालंय? PM कार्यालय, पण प्राईम मिनिस्टर पंतप्रधानांचं कार्यालयाचं काय नाव झालंय? सेवा तीर्थ. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा कोणता आहे? तर याचा आन्सर आहे सिल्वर पॉपलेट. सिल्वर पॉपलेट हा महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र पोलीस दिन कधी साजरा केला जातो? तर बघा, याचा आन्सर आहे 2 जानेवारीला. 2 जानेवारीला महाराष्ट्र पोलीस दिन साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विमानातील ब्लॅक बॉक्स हा कोणत्या रंगाचा असतो? तर याचा आन्सर आहे ऑरेंज. विमानातील जो ब्लॅक बॉक्स असतो तो ऑरेंज रंगाचा असतो. ब्लॅक बॉक्स आहे म्हणून ब्लॅक आन्सर करायचं नाही, तर कोणत्या रंगाचा असतो तो? ऑरेंज रंगाचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नवीन फौजदारी कायदे कधी लागू झाले? तर बघा मित्रांनो, याचे आन्सर आहे 1 जुलै 2024 ला. नवीन फौजदारी कायदे 1 जुलै 2024 ला लागू झाले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर याचा आन्सर आहे पंतप्रधान. पंतप्रधान हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर कोण आहे अध्यक्ष? नरेंद्र मोदी. उपाध्यक्ष कोण आहे? सुमन के बेरी. उपाध्यक्ष कोण आहे नीती आयोगाचे? सुमन के बेरी. आणि नीती आयोगाचे CEO कोण आहे? तर बघा, नीती आयोगाचे सध्याचे CEO आहे निधी छिब्बर. निधी छिब्बर हे नीती आयोगाचे नवीन CEO आहे. आधी कोण होते CEO? BVR सुब्रमण्यम. त्यांची जागा कोणी घेतली आहे? निधी छिब्बरने. लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ग्रंथ लिहिणारा पहिला युरोपियन लेखक कोणत्या देशाचा होता? तर याचा आन्सर आहे मित्रांनो पोर्तुगाल देशाचा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ग्रंथ लिहिणारा पहिला युरोपियन लेखक होता पोर्तुगाल देशाचा होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पोलीस स्मृती दिन कधी पाळला जातो? तर बघा मित्रांनो, पोलीस स्मृती दिन 21 ऑक्टोबरला पाळला जातो. पोलीस स्मृती दिन कधी? 21 ऑक्टोबरला पोलीस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? तर बघा, मुळा गोदावरी खोऱ्याचा भाग आहे का? हो. प्रवरा सुद्धा आहे, मांजरा सुद्धा आहे. तर याचा आन्सर येणार भातसा. भातसा हा गोदावरी खोऱ्याचा भाग नाही. आहे आणि नाही मध्ये लक्ष ठेवायचं. काय विचारलाय प्रश्न? चॅट जीपीटी या प्रणालीमध्ये जीपीटीचा फुल फॉर्म काय आहे? तर सांगा, जीपीटीचा फुल फॉर्म काय आहे? जीपीटीचा फुल फॉर्म आहे जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर. जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर हा जीपीटीचा फुल फॉर्म आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाने कशा विरुद्ध आवाज उठवला? तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे धार्मिक गुलामगिरीवर. महात्मा फुलेच्या सत्यशोधक समाजाने धार्मिक गुलामगिरीवर आवाज उठविला आहे. बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या.
तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा लेक्चर कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात.